रामराम मंडळी. आजच्या भागात आपण सद्गुण आणि दुर्गुण हे गीतेत कोणकोणते सांगितलेत त्याचा थोडा अभ्यास करणार आहोत. भगवंत सांगतात, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. भयाचा सर्वथा अभाव. अभय हा गुण भयंकर महत्त्वाचा सांगितला आहे, कारण जोपर्यंत आपण अभय संपादन करत नाही तोपर्यंत परमार्थाच्या वाटचालीत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या अंतःकरणात असा दृढ विश्वास पाहिजे की भगवंत आपल्या पाठीशी घट्ट उभे आहेत. कोणत्याही चुकीच्या किंवा वाईट प्रसंगात ते आपलं रक्षण करतील. सर्व संकटातून ते आपल्याला तरून नेतील. म्हणून अभयम हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म भगवंतांनी सांगितलेला आहे. त्यापुढे ते सांगतात, अंतःकरणाची स्वच्छता. आता ही स्वच्छता बाह्य स्वच्छता पण असते आणि आंतरस्वच्छता पण असते. शरीरच नुसतं स्वच्छ ठेवून चालत नाही, तर आपलं अंतःकरण, आपलं मन आणि आपली विशेषतः बुद्धी ह्यांनी नेहमी चांगलाच विचार करून चांगला आचार केला पाहिजे. ही झाली अंतःकरणाची स्वच्छता. त्याकरता मल, विक्षेप आणि आवरण हे तिन्हीही दूर केले पाहिजेत. पुढे ते सांगतात, परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्यासाठी ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती. दैनंदिन जीवनात असं सांगितलं जातं की काही वेळ, किमान 15 मिनिटं, अर्धा तास हे डोळे मिटून स्वस्थ बसा, बाकी काही करू नका. पण आम्हाला बरोबर ते करायला वेळ नसतो. आम्ही फक्त जेव्हावेळी झोपतो त्यावेळीच फक्त डोळे मिटतो. डोळे मिटून बसणं हे आम्हाला माहीत नसतं. म्हणून भगवंत इथं सांगतात की परमात्म्याच्या स्वरूपाचं जर का ज्ञान तुम्हाला करून घ्यायचं असेल तर ध्यान योगात निरंतर तुम्हाला राहावं लागतं. दृढ चित्तानं ध्यान करावं लागतं. तर त्याकरता 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास रोज आपण त्या स्थितीत बसलं तर हळूहळू आपला स्वभाव होऊ शकतो आणि मग त्याप्रमाणे आपण पुढं आचरण करू शकतो. सात्विक दान हा पुढचा सद्गुण भगवंत सांगतात. कोणत्याही सत्पात्र व्यक्तीला परत फेडीची अपेक्षा न ठेवता जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. म्हणजे एखाद्या संस्थेला देणगी द्यायची आणि सांगायचं माझं नाव इथल्या पाटीवर लिहा बरं काय, ह्या दानाला काही अर्थ नाही. हे जे दान आहे हे राजस किंवा तामस अशा प्रकारात मोडतं. पुढं भगवंत सांगतात, इंद्रियांचं दमन. आपली पंचेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही सतत विषयांकडे धावत असतात. विषयांचं जास्तीत जास्त सेवन करायचं हाच त्यांना जणू काही ध्यास लागलेला असतो. तर अशा इंद्रियांना आपल्या अंतरगोलकाकडे वळवायचं आणि बाहेरच्या विषयांकडे जाऊ न द्यायचं. हेच झालं इंद्रियांचे दमन. त्यानंतर जे येतं ते भगवत पूजन व अग्निहोत्रादी कर्मांचे आचरण. भगवत पूजनात नुसतीच पूजा आहे असं नाही बरं काय. परमेश्वराचं जेव्हा जेव्हा तो जिथं जिथं दिसेल तिथं तिथं त्याचं दर्शन घेणं, त्याच्यासाठी वेगवेगळे स्तोत्र म्हणणं, रोज संध्याकाळी मंदिरात जाणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यात होतो. तसंच अग्निहोत्रासारखं जे पवित्र कर्म आपल्याकडं सांगितलंय त्याचंही आचरण आपल्याकडून केलं गेलं पाहिजे. पुढं भगवंत सांगतात की वेदशास्त्रांचा पठण पाठणपूर्वक निरंतर व श्रद्धेनं अभ्यास करणं. आता वेदशास्त्र म्हणजे काय काय येतं त्याच्यात, तर वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, महाभारत, रामायण, व्यासांचं भागवत, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि समर्थांचा दासबोध, अशा 10 ग्रंथांचं म्हणे आपण अभ्यास करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून टाकावं. तर ह्याचा नेहमी आपल्या पठणात
त्याचा आपण अंतर्भाव करावा व त्याच्यात दिलेलं तत्वज्ञान जाणून घ्यावं. पुढं सांगतात, स्वधर्माचं अर्थात स्वकर्तव्याचं पालन करण्याकरता कष्ट सोसणं ही तपाची केलेली एक व्याख्या आहे. तप म्हणजे कुठेतरी नदीत एका पायावर उभा आहे आणि काही मंत्र म्हणतोय किंवा डोंगरावर बरेच काळ बसून राहिला आहे, भोवती सगळी पानं गोळा झाली आहेत, म्हणजे फक्त तप असं नव्हे. तर आपलं जे स्वकर्म आहे, स्वकर्तव्य आहे, त्याच्याकरता कष्ट सोसणं हे पण तपच आहे. तर शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता जर का असेल आपल्यात, तरच हे आपल्याला जमतं. आपलं मन, शरीर व इंद्रिय हे नेहमी आपल्याला ताब्यात ठेवता आले पाहिजेत. हे काही सद्गुण भगवंतांनी पहिल्या श्लोकात सांगितलेले आहेत. दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, अहिंसा सत्यम अक्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुत्वम मार्दवम हीरचापलम. म्हणजे हिंसेचे किंबहुना 3 प्रकार असतात. कृत म्हणजे स्वतः केलेली हिंसा, कारित म्हणजे दुसऱ्याकडून करवून घेतलेली हिंसा, आणि अनुमोदित म्हणजे स्वतःही हिंसा करायची नाही, दुसऱ्यालाही हिंसा कर असं सांगायचं नाही, पण त्या केलेल्या हिंसेला अनुमोदन द्यायचं, आपली संमती दर्शवायची. ह्या 3 प्रकारपैकी कोणतीही हिंसा न करणं म्हणजे अहिंसा. तसंच काया, वाचा आणि मनानं कोणालाही न दुखवणं ही पण अहिंसाच आहे. आता परिणामी हितावह असा आचार, विचार व उच्चार करणं म्हणजे सत्य. परिणामी जे सत्य ते खरं सत्य आणि परिणामी जे असत्य ते खरं असत्य. उदाहरणार्थ, एखादा साधू पुरुष, त्याच्या मागं समजा गुंड लागलेत आणि तो तुमच्या घरात येऊन लपला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना सांगा की मी इथं नाहीये. आता तो साधू पुरुष असतानाही त्या गुंडांना तो साधू इथं नाहीये हे सांगणं, हे जरी खोटं बोलणं असलं तरी ते सत्यभाष्यच आहे. कारण गुंडांच्या हाती जर का तो साधू लागला तर ते तिला निश्चितच मारून टाकतील. म्हणून असा आचार, विचार व उच्चार करणं म्हणजे सत्य. आपला अपकार करणाऱ्यांवर सुद्धा न रागावणं हा झाला अक्रोध. आपल्यावर कितीही त्यांनी वाईट प्रसंग आणो, काही करो आपल्याला, आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं आणि त्याच्यावर रागवायचं नाही. आपल्या चित्ताचा समतोल कधीही ढळून द्यायचा नाही. पुढं ते सांगतात, परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या प्रिय वस्तूची आसक्ती टाकणं. प्रत्येकाने आपापल्या जीवनात डोकावून बघायचं व आपल्या जीवनात आपल्याला सर्वात प्रिय काय आहे. बहुतांश लोकांना पैसाच असतो. ते जोपर्यंत तुम्ही टाकत नाही, ती प्रिय वस्तूची जी आसक्ती आहे, हवंसं वाटणं हा जो भाव आहे, तो जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून ती टाकून द्यायची पूर्णपणे. नंतर चित्ताची चंचलता नसणे हा पुढचा सद्गुण आहे. आपलं चित्त कसं असतं, एकदा ह्या गोष्टीवर तर एकदा त्या गोष्टीवर, कधी हे चांगलं वाटतं तर कधी ते चांगलं वाटतं. आपला विचार हा नेहमी बदलत असतो. म्हणून तो फक्त परमेश्वरावर केंद्रित करायचा आणि चित्त स्थिर करायचं. पुढं भगवंत सांगतात, कोणाचीही निंदा न करणे. कसं असतं, आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही. आपलं एक वेळ वाईट किंवा चांगलं काही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही, पण दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपण मात्र त्याच्यावर लगेच टीका करतो आणि त्याची निंदा करतो. म्हणून असं कधीही करायचं नाही. पुढं, सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी अहेतुक कर्म करणं. कोणताही जो प्राणी तुमच्यासमोर येईल त्याच्या कल्याणाचाच विचार करायचा आणि त्याच्यात कोणताही हेतू किंवा उद्देश न ठेवता. कारण सर्व प्राणीमात्रात शेवटी तेच चैतन्य तत्व असतं. जो जो प्राणी आपल्याला दिसतो त्यात आपल्याला परमेश्वर पाहता आला पाहिजे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत असं सांगितलं आपल्याकडं. पुढं, इंद्रिये व विषय यांच्या संयोगात आसक्ती नसणं.
सर्व इंद्रिय, 5 इंद्रिय व त्यांचे 5 विषय हे एकमेकांशी सारखे संयोग पावत असतात. पण आपण ती इंद्रिय त्यांच्या कर्म करतायत असं समजून त्याच्यात आसक्त राहायचं नाही, त्याच्या मागं जायचं नाही, त्याच्यासाठी आपण फुकट प्रयत्न करायचे नाहीत. पुढे सांगितलंय मृदूपणा म्हणजे कोणाशीही कधीही क्रोधानं भाष्य करायचं नाही. सगळ्यांशी नेहमी गोड बोलायचं, गोड वागायचं आणि गोड व्यवहार करायचा, हाच झाला मृदूपणा. तसंच कोमलपणा, शांत स्वभाव, अतिशय कोमल स्वभाव, कोणाचंही मन दुखवायचं नाही, असं आपल्याला वागता आलं पाहिजे. लोक, शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण करण्याची आपल्याला लज्जा वाटली पाहिजे. शास्त्रानं काही नियम घालून दिलेले असतात, आपण नेहमी त्या नियमांना अनुसरूनच आपलं वर्तन केलं पाहिजे. तसंच कुठल्याही गोष्टींकरता फुकटचे प्रयत्न करण्याची आपल्याला एक वाईट सवय असते. भले ती गोष्ट साध्य होत असो अगर नसो, आपण त्या प्रयत्नांच्या मागं कायम लागलेलो असतो आणि ती गोष्ट मिळवायचा प्रयत्न करत असतो. तर असे फुकटचे प्रयत्न कधीही न करणे. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. तेज, क्षमा, धैर्य हे गुण आपल्या अंगी असले पाहिजेत. तसंच अंतर्बाह्य शुद्धी, कोणाशीही शत्रुत्व न करणे. कितीही मनुष्य आपल्याशी वाईट वागत असला तरी त्याच्याशी शत्रुत्व करायचं नाही, त्याला प्रेमानं समजावून सांगायचं, किंवा असा प्रयत्न तरी करायचा. तसंच आपण श्रेष्ठ आहोत असा अभिमान कधीही असू नये. हे मी केलं, मी होतो म्हणून झालं, हे माझ्यामुळे झालं, असं कधीही मानायचं नाही. त्या ईश्वराचं अधिष्ठान असतं म्हणून आपल्याकडनं उत्तमातलं उत्तम कर्म घडतं. नाहीतर आपली जागा ही फक्त कळसूत्री भावल्यांप्रमाणे असते. तो ईश्वर आपल्या हाताच्या ज्या दोऱ्या असतात त्या ओढत असतो आणि आपण तशी कर्म करत असतो. आता ही सर्व दैवी संपत्ती या प्रकारात मोडणारी म्हणजे सद्गुण अशी सगळी संपत्ती आहे. तर ही प्रत्येक माणसाने आपल्या धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार.